नमस्कार मित्रांनो डिजिटल महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पोलीस भरती 2025 चा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याविषयीची संपूर्ण माहिती एकदम बारीकरित्या फॉर्म हा लाईव्हरित्या भरून पाहणार आहोत। तरी व्हिडिओ हा संपूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला पोलीस रिक्रुटमेंट 2025.maha.it.org या साईटवरती यायचं आहे। या साईटची लिंक तुम्हाला खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देईन। इथे आल्यानंतर तुम्हाला नोंदणी करा, आपले खाते नसल्यास नोंदणी करा या बटनावरती क्लिक करायचे आहे। इथून आपण आपले रजिस्ट्रेशन करून घ्यायचे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे। मित्रांनो, आधार क्रमांकाला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो जवळ ठेवा, कारण त्याच्यावर एक OTP येणार आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर जनरेट OTP या बटनावरती क्लिक करा। तुमच्या आधार नंबर लिंक मोबाईलला OTP येऊन जाईल। OTP येण्यासाठी थोडा वेळही लागू शकतो, तरी तुम्हाला OTP आल्यानंतर OTP टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करायचं। व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता OTP व्हेरीफाय सक्सेसफुल। त्यानंतर खाली इथे तुमचे नाव, आधारप्रमाणे जे नाव असेल ते नाव, जेंडर, राज्य आपले महाराष्ट्र राज्य, जन्मतारीख सगळे। त्यानंतर खाली तुम्हाला युजर नेम या ठिकाणी तुम्हाला तुमचा मेल ID टाकायचा आहे। त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा पासवर्ड क्रिएट करायचा आहे। काही तुम्ही करू शकता, xyz@123 आणि त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर। दोन ठिकाणी पासवर्ड खातरजमा केली, त्यानंतर मोबाईल नंबर टाका। त्यानंतर तुमचं पूर्ण नाव हे इंग्रजीमध्ये लिहायचं आहे। इंग्रजीमध्ये नाव तुमचं टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव हे मराठीमध्येही टाकायचं आहे। नाव इंग्रजी आणि मराठीमध्ये टाकून झाल्यानंतर तुमचं जेंडर सिलेक्ट करा आणि नंतर इथे खाली चेकबॉक्स दिला आहे तो क्लिक करून कॅप्चा कोड भरल्यानंतर तुम्हाला खाली रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे। रजिस्टर केल्यानंतर तुमचा मेलबॉक्स चेक करा असा तुम्हाला मेसेज पडेल, म्हणजे एक व्हेरिफिकेशन लिंक ही तुमच्या मेलला पडलेली आहे। इथे ओके करा। ओके केल्यानंतर तुम्ही तुमच्या होमपेजवर याल। होमपेजवर आल्यानंतर तुम्हाला तुमचा मेलबॉक्स ओपन करायचा आहे, जो तुम्ही मेल रजिस्ट्रेशन करते वेळेस दिलता। त्यानंतर तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्रुटमेंटचा तुम्हाला मेल आलेला आहे आणि खाली तुम्ही पाहू शकता ही लिंक तुम्हाला 3 दिवसासाठी व्हॅलिड आहे। मेल हा उशिराही पडू शकतो, तरी तुम्ही 3 दिवसामध्ये कधीही तो व्हेरीफाय करा। व्हेरीफाय करताना तुम्ही ह्या मेलमध्ये पाहू शकता तुम्हाला 3 दिवस किंवा 72 तासासाठी ती व्हॅलिड आहे। तरी ते पाहू शकता व्हेरीफाय नावाचं बटन आहे, त्या नावावरती क्लिक करायचं। त्यानंतर तुम्हाला असं व्हेरीफाय झाल्याचा मेसेज, तर तो ओके करा। ओके केल्यानंतर पुन्हा तुम्ही होमपेजवर या। होमपेजवर आल्यानंतर आता तुम्हाला युजर लॉग इन, इथे तुम्हाला तुमचा मेल ID, रजिस्ट्रेशन मेल ID आणि तुम्ही टाकलेला पासवर्ड हा टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून लॉग इन या बटनावरती क्लिक करायचे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे तुमचा फोटो, तुमचे नाव, मोबाईल नंबर, जन्मतारीख सर्व आलेला आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे, तुम्ही इथे डाव्या कोपऱ्यामध्ये मुख्य पृष्ठाच्या बाजूला अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा यामध्ये पदासाठी अर्ज करा, पदासाठी अर्ज करा या बटनावरती क्लिक करायचे। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुम्हाला इथे पुन्हा तुमचे नाव, जन्मतारीख, आधार नंबर येईल। त्यानंतर तुम्ही खाली या। खाली तुम्हाला तुमचे पुन्हा
तुमचे नाव इंग्रजीमध्ये संपूर्ण नाव, आधी नाव, नंतर वडिलांचे नाव आणि आडनाव हे टाकायचे आहे. त्यानंतर तुमच्या आईचे नाव टाकायचे. सेम नंतर तुम्हाला तुमचे नाव, आईचे नाव हे मराठीमध्येही टाकून घ्यायचे आहे. नाव टाकून झाल्यानंतर पद या टॅबसमोर क्लिक करा. नंतर तुम्हाला इथे पहा पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, SRPF, बॅट्समन आणि प्रिझन म्हणजे कारागृह पोलीस एवढे भरणार. त्यापैकी तुम्हाला ज्यामध्ये फॉर्म भरायचा आहे ते क्लिक करा. आपण पोलीस कॉन्स्टेबलसाठी फॉर्म भरणार आहोत. तर पोलीस कॉन्स्टेबल क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकतात, सिलेक्ट बटनावरती क्लिक करून का इथे संपूर्ण तुम्हाला जिथे जिथे पोलीस कॉन्स्टेबलची भरती होणार आहे संपूर्ण जिल्हे येणार आहेत. यातून तुम्हाला फॉर्म अर्ज कुठे करायचा आहे तो तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. किंवा तुम्ही इथे पाहू शकता, आता आपण SRP क्लिक केलं तर SRPमध्ये ग्रुप 1 पुणे, ग्रुप 2 पुणे, ग्रुप 4 नागपूर, ग्रुप अशी भरपूर येणार. आपण कॉन्स्टेबलला भरणार आहोत म्हणून आपण पोलीस कॉन्स्टेबल सिलेक्ट करू आणि आपल्याला ज्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरायचा आहे तो जिल्हा सिलेक्ट करू. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर पुढील पृष्ठ ह्याच्यावरती क्लिक करायचे आणि पुढे चालायचे आहे. त्यानंतर इथे पाहू शकता, इथे तुम्हाला तुमच्या आरक्षणाविषयी काही माहिती विचारलेली आहे. तर तुम्ही यापैकी कोणतंही एक आरक्षण घेऊ शकता. जर कोणत्याही एकाला क्लिक केलं, होय केलं, तर बाकीचे ॲटोमॅटिकली तुम्हाला नाही येऊन जाणार आहे. आपण आता खेळाडू नाही आहे तर नाही करू. त्यानंतर पाहू शकता तुम्ही अंशकालीन आहात का, नाही, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. खाली होमगार्ड जर तुम्ही असाल आणि त्यावर क्लिक केलं असेल तुम्ही पाहू शकता, पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 1095 दिवस सेवा पूर्ण केलेली असेल, म्हणजेच तुम्हाला 3 वर्षे होमगार्ड या पदावरती पूर्ण झालेले असेल. त्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता अजून एक ऑप्शन आहे अनाथ. हे जर तुम्ही अनाथ असाल तर होय करा. होय केल्यानंतर तुम्हाला 2 प्रकार येतात अनाथाचे, संस्थात्मक आणि संस्थेबाहेर. जो असेल तो सिलेक्ट करा आणि तुम्हाला सर्टिफिकेट ज्या तारखेला मिळालेलं आहे ती इथे अनाथ तारीख टाकायची आणि इथे सबमिट करायचं. नसेल तर नाही करा, पुढे जा. त्यानंतर कॅटेगरी SC, ST, VJNT, NTC, NTB सर्व आहेत. तुम्हाला ज्या कॅटेगरीत भरायचं त्या भरा. जर आपण कॅटेगरी चूज केली तर आपल्याला इथे लगेच जातीच्या प्रमाणपत्राचा जावक क्रमांक, तो जातीचा कास्ट सर्टिफिकेट काढलेली तारीख वगैरे टाकायची. आपण हा फॉर्म ओपनमध्ये भरणार आहोत त्यामुळे इथे आपल्याला कास्ट सर्टिफिकेटची गरज पडणार नाही आहे. बाकी सर्वांसाठी नॉन क्रिमिनल हे कंपल्सरी आहे. त्यानंतर शैक्षणिक पात्रता 12वी किंवा समकक्ष, म्हणजे तुम्ही डिप्लोमा वगैरे देऊ शकता किंवा 10वी नंतर 2 वर्ष ITI केला असेल तर. त्यानंतर तुमच्या 12वीच्या प्रमाणपत्र क्रमांक इथे टाकायचा आहे. त्यानंतर क्रमांक टाकल्यानंतर इथे तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची. तुम्ही इथे पाहू शकता, आता इथे तुम्हाला वयाची अट फक्त 32 आहे. इथे जर तुमची जन्मतारीख चुकली तर तुमचा फॉर्म हा पुढे सबमिट होणार नाही. तुम्हाला मी हे पहा, वय 32 वर्षापेक्षा जास्त असू नये. चुकीची जन्मतारीख टाकल्यावर असा संदेश येतो. तुमची जन्मतारीख इथे टाकून घ्या. टाकल्यानंतर इथे तुमचा समोरील कप्प्यात एज येऊन जाईल. त्यानंतर पुढील पृष्ठ या बटनावरती क्लिक करा. नंतर इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस भरायचा आहे. तुमचा ॲड्रेस टाका. पूर्ण तुमचा पत्ता हा भरा. राज्य महाराष्ट्र, जिल्हा. ॲड्रेस भरल्यानंतर खाली जो आहे करस्पॉन्ड आणि परमनंट याला टिक करा. दोन्ही ॲड्रेस एकच येऊन जातील. ॲड्रेस एकत्र आल्यानंतर तुम्हाला पुन्हा पुढील पृष्ठ या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा धर्म विचारला जाईल. हिंदू, बुद्धिस्ट, ख्रिश्चन, जैन जे असेल ते निवडा. त्यानंतर तुमची कास्ट
मराठा, माळी जे असेल ते निवडून घ्या. पोट जात असेल तर निवडा, नसेल तर सोडून द्या. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकतात शासकीय आणि निमशासकीय सैन्य दलात आहात का, तर इथं नाही करा. त्यानंतर महाराष्ट्राचे आदिवासी म्हणजे डोमासाईल आहे, यस करा. त्यानंतर इथे तुम्हाला डोमासाईलचा अनुक्रमांक म्हणजे जावक क्रमांक टाकायचा आहे. डोमासाईलचा जावक क्रमांक आणि डोमासाईल काढलेली तुमची तारीख टाकून घ्या. तारीख वगैरे टाकून झाल्यानंतर कर्नाटक आदिवासी नाही करा. त्यानंतर आरक्षण, सुरुवातीला तुम्ही जर कॅटेगरी घेतली असेल तर इथे तुम्हाला ते आरक्षण कोणतं घेतलं आहे ते शो होईल. नसेल तर नन इन ओपनमध्ये केलेलं असेल. त्यानंतर जर कॅटेगरीत फॉर्म असेल तर पाहू शकता भजक, भजबळ कास्ट आहे तिथं सगळ्या. तर इथं नॉन क्रिमिनल विचारलेलं आहे, तर होय करा आणि पुढेही होय करा आणि तुमच्या नॉन क्रिमिनलचा जावक क्रमांक इथे टाकायचा आहे. आपला फॉर्म ओपनमध्ये असल्यामुळं आपण नाही करीत आहोत. त्यानंतर पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक पात्रता पूर्ण करीत आहात का, होय. उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या व शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे, तर होय करा. त्यानंतर आपल्याकडे NCC प्रमाणपत्र आहे का, होय जर केलं तर तुम्हाला इथे NCCचे कोणत्या क्रमांकाचं प्रमाणपत्र आहे ABC ते आणि ते मिळालेली तारीख तुम्हाला इथे टाकायची आहे. त्यानंतर आपल्याकडे लायसन आहे का, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. नाही जर केलं तर तुम्हाला भरती झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत तुम्हाला तुमचे लायसन हे काढून घ्यावं लागेल आणि असेल तर होय करा. त्यानंतर आपल्याकडे संगणक हाताळणी प्रमाणपत्र म्हणजे MSCIT CCC होय नाही. आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाही आणि पुढील पृष्ठ. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता, इथे तुम्हाला तुमचं शैक्षणिक पात्रता विचारली आहे. जे शैक्षणिक असेल ते 12वी नंतर आपले स्टेट बोर्ड ज्या बोर्डातून झाले आहे म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड पुणे हे केलं तरी चालेल, काही अडचण नाही. त्यानंतर उत्तीर्ण, पास, कोणत्या वर्षी पास झाले ते वर्ष सिलेक्ट करा. तुम्हाला किती मार्क पडले ते मार्क टाका आणि त्यानंतर कितीपैकी ते टाका. मार्क टाकून झाल्यानंतर काय करायचे आहे, खाली आपण पदवीधर आहात का, म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे. असेल तर कोणत्या शाखेमध्ये, इथे पाहू शकता भरपूर अशा शाखा दिलेल्या आहेत. ज्या शाखेत तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल, BA, BCom, BCM, BSc, LLB, BEd कोणतीही ज्या शाखेमध्ये झालेलं असेल ती तुम्ही शाखा इथे निवडू शकता. नसेल तर नाही करा. जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएट लिहा, नाहीतर नाही करा. त्यानंतर पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करणार म्हणजेच MSF, त्याला होय करा, नाही करा तुमची गोष्ट. त्यानंतर खाली एक तुमचं प्रतिज्ञापत्र आहे त्याला टिक करा आणि अर्जाचे पूर्वदृश्य म्हणजे प्रिव्ह्यू इथं तुम्ही भरलेला संपूर्ण अर्ज येणार आहे तो एकदम बारीक नीट चेक करा. पुन्हा अर्जामध्ये बदल करता येणार नाही. पूर्ण अर्ज चेक केल्यानंतर प्रिव्ह्यू क्लोज झाला. त्यानंतर आपल्याला इथं जतन करा या बटनावरती क्लिक करायचे. त्यानंतर तुमचा अर्ज हा फायनल सबमिट झाला आहे. कृपया वाचू शकता. इथे पुन्हा एडिट होणार नाही. काही चुकीचं असेल तर इथे एडिट करा, नाहीतर ओके म्हणा. ओके झाल्यानंतर तुमचा एक टोकन क्रमांक येईल, तो जपून ठेवा. तुमच्या दिलेल्या मोबाईल नंबरवरही त्याचा मेसेज पडेल, काही प्रॉब्लेम. त्यानंतर आपल्याला पुढची स्टेप आता पुन्हा कुठं जायचं आहे, अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा.
इथून आपल्याला आपले छायाचित्र म्हणजे पासपोर्ट फोटो आणि सही अपलोड करायचे आहे. तर आता तुम्ही इथे पाहू शकता, क्लिक केले, छायाचित्र अपलोड करा आणि स्वाक्षरी. आता पासपोर्ट फोटोला आपण क्लिक केले. त्यानंतर तुम्ही इथे पहा, पासपोर्ट फोटो हा 5 ते 20 KB आणि 160 पिक्सल रुंदी आणि 200 ते 212 पिक्सल उंची असते. तर ही साईज कशी करायची मी तुम्हाला हे दाखवून देतो. काय करा, तुमचा फोटो हा पेंटमध्ये ओपन करा. मी तुम्हाला दाखवतो. साईज लक्षात ठेवा, 160 पिक्सल उंची आणि फोटो हा तुम्ही तुमचा ओपन केला. त्यानंतर रिसाईज लेयर आणि पिक्सल बटनावरती क्लिक करा. त्यानंतर खाली पाहू शकतात मेंटेन ॲक्सेप्ट रेशो, याला कॅन्सल करा आणि इथं तुम्ही तुमची रुंदी किती दिलेली होती 160 ती टाका. खाली 200 ते 212, तर इथं आपण 200 टाकूया आणि ओके करा. फोटो सेव्ह करा. इथं आपल्या फोटोची साईज ही झालेली आहे 5 ते 20 KBच्या मध्ये. आपला फोटो 15 KB झालं. त्यानंतर चूज फाईल, अपलोड करा आणि नाव हे तुम्ही प्रॉपर टाकून घ्या आणि सेम पद्धतीने तुमची सिग्नेचर ही रिसाईज करून अपलोड करा. अपलोड झाल्यानंतर तुम्ही इथे तुमच्या फोटोसही आला, इथे बॅक करा किंवा मोकळं पृष्ठ, या दोन्हीपैकी काही एक गोष्ट करा. हे झालं. त्यानंतर तुम्ही तुमच्या होम पेजला आला तर इथे पाहू शकता खाली तुम्ही भरलेला फॉर्म, जिल्हा, तुमचे टोकन नंबर आणि तुम्हाला नवीन एक ॲप्लिकेशन नंबर पडा, हे सर्व येईल. याच्यानंतर तुम्हाला इथे फी आली आहे. त्याच्यापुढे प्रिंट ॲप्लिकेशनमध्ये आपला फॉर्म हा आपल्याला प्रिंट करायला मिळणार आहे, पण कधी आपले पेमेंट झाल्यानंतर. तर पे नाऊ या बटनावरती क्लिक करा. पे नाऊ बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा इथे टोकन क्रमांक येईल, तो पुढे जा करा. त्या टोकन क्रमांकाला पुढे जा केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं तुमचं नाव, टोकन क्रमांक आलेला आहे. ऑनलाईन भरणा करा. त्यानंतर थोडा वेट करा आणि तुमचा कॅप्चा कोड टाका. त्यानंतर सबमिट म्हणा. सबमिट म्हणल्यानंतर तुम्हाला पेमेंट पेज ओपन होईल. इथे पाहू शकता वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट डेबिट कार्ड, IMPS. तर क्रेडिट डेबिट कार्ड क्लिक करा आणि इथे कोपऱ्यात पे गव्हर्नमेंट या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर पुन्हा तुमची माहिती येईल, पेमेंट वगैरे येईल, किती आहे किती नाही, प्रोसीड फॉर पेमेंट. आणि त्यानंतर इथे पाहू शकता तुम्हाला सर्व ऑप्शन इथे ओपन होतील. आता कोणते, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI ID, UPI QR. इथून UPI IDला क्लिक करून खाली UPI QR आहे तो शो होईल. UPI IDला क्लिक केलं तरीही इथं तुम्हाला छोटा QR आहे, त्यावरती क्लिक केलं तरी इथं पेमेंट आहे. मित्रांनो, इथे आपले पेमेंट करून प्रिंट ॲप्लिकेशन या बटनामधून आपल्या फॉर्मची प्रिंट करून तिथं पण ठेवा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला इथे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळते. चला तर मग धन्यवाद.